कसे आहात तुम्ही सगळे? हा व्लॉग माझ्यासाठी खरंच खूप स्पेशल आहे, कारण माझ्या गाडीला आज 1 वर्ष कंप्लीट झालं आहे 14 नोव्हेंबरला. सो खूप स्पेशल आहे हा दिवस माझ्यासाठी. मी आज ठरवलं की माझी गाडी कशी आहे, माझ्या गाडीमध्ये काय काय असतं, मी काय काय ठेवते, माझी गाडी कशी असते, हे मला तुम्हाला दाखवायचं आहे. सो चला माझ्यासोबत गाडी बघायला. ही माझी गाडी आहे आणि सुरुवात माझ्या चपलांपासून आहे. खरं तर मला ज्या कम्फर्टेबल असतात गाडी चालवताना त्या मी चपला घालते. शक्यतो फ्लॅट वेअर्स असतील तर मी त्या वेअर करते, म्हणजे खूप लॉंग ड्राईव्ह करत असल्यामुळे ते मला बेटर पडतं. सो माझी ही एक पहिली चप्पल आहे, तुम्हाला कळेलच हळूहळू. हे आत्ताच मी नवीन घेतलं आहे, कारण व्लॉगिंगला सुरुवात केली आहे. सो कारमधले जास्त व्हिडिओ असतील, सो त्यामुळे मी हे नवीन विकत घेतलं आहे. त्यानंतर हे माझे आहेत गणपती बाप्पा आणि स्वामी समर्थ. आणि हे गणपती बाप्पा मी गाडी घेतली तेव्हाच मला मिळालेले आहेत, आणि स्वामी समर्थांची ही मूर्ती ही मी लावलेली आहे. सो हे दोघंही कायम माझ्या सोबत असतात. त्यानंतर हे मला खूप छान वाटलं होतं, सो मी हे गाडीला लावलंय. सो माझी गाडी जेव्हा चालत असते तेव्हा खूप छान हलत असतं, ते मला बघायला आवडतं. सो ते त्यानंतर आता काही नाही, ही माझी पर्स आहे बाजूला. तिकडे एक पाण्याची बाटली असते, ती एक आहे. त्यानंतर इथे ही माझी चार्जिंगची वायर आहे. त्यानंतर गॉगलचं कव्हर ठेवलेलं आहे. आणि हे एक आहे. हे ॲक्च्युली मी घरात असताना मला एक सापडलं होतं. ॲक्च्युली मला इथे असं त्यांना असं लावायचं आहे मला खरं तर, पण ते राहून जाते. सो ते मी लावेन लवकरच. सो हे एक आहे. आणि मी आता गॉगल काढून ठेवला आहे, त्यामुळे तो माझा गॉगल इथे आहे. आणि हे अत्तर आहे. हे मला कोणी गिफ्ट केलं आहे, कोणीतरी दिलेलं आहे हे. आय थिंक सो माझ्या प्राजक्ताताईंनी दिलेलं असेल, आणि ते मी लावते कारण मला आवडतो वास खूप छान. सो चला आता मागे बघूयात. सो ह्या मागच्या सीटवरती मी काहीच ठेवत नाही, त्याचं कारण मी नंतर सांगते. आता माझी डिक्की बघूयात. सो ही माझी डिक्की आहे. खरं तर मी ह्याच्यामध्ये सगळं सामान ठेवते. काही नाही, ह्याच्यामध्ये साफ करायचा हे आहे, ही छत्री आहे. ह्यात माझी काही पुस्तकं आहेत जी मी पुण्यावरनं आणलेली आहेत. आणि ह्यात परत माझ्या चपला आहेत ज्या मी बॉक्स सकट ठेवलेल्या आहेत. सो अशी माझी डिक्की आहे, ज्याच्यातच मी आता सामान ठेवते. आणि हे मी स्वामी परत इथे लावलेले आहेत. आता मी खरं तर डिक्कीमध्येच सगळं सामान का ठेवते त्याचं कारण म्हणजे ही माझे बॅकसीटची जी खिडकी आहे त्याच्यामुळे. त्याचे मी किस्से सांगेन. माझ्या गाडीचे 2 फनी किस्से आहेत, ते मी तुम्हाला सांगते. चला. सो मी मगाशी म्हणाले होते की मी माझं सगळं सामान हे डिक्कीमध्येच का ठेवते, आणि माझ्या विंडोजला मी हे असं कव्हर करून का लावले, ते जे काही शील्ड असं म्हणतात ते. त्याचं कारण असं आहे की मी शूट करत असताना मी पार्किंग मी जिथे नेहमी लावायचो तिथे गाडी लावली नव्हती, कारण तिथे काही काम चाललं होतं. सो मी बाहेर सर्व्हिस रोडला गाडी पार्क केली होती. आणि तेव्हा जेव्हा मी पॅकअप करून मी बाहेर आले, आणि मी नेहमीसारखं मागे कोणी बसत नाही त्यामुळे मी जस्ट ठेवलं. पण त्या दिवशी माझ्याकडे खूप सामान होतं, म्हणून मी मागचं डोर ओपन केलं आणि तेव्हा बघितलं तर माझी ही काच फोडलेली होती. मी तुम्हाला ते फोटो शेअर करेन. आणि हे पूर्ण गेलेलं होतं, त्याच्या आतमध्ये असलेलं माझं सगळं सामानही गेलेलं होतं. माझ्या 2 बॅग्स होता, त्यात कपडे होते, ज्वेलरी होती, हे माझं सगळं सामान गेलेलं होतं. आणि म्हणजे खूप मला वाईट वाटलं होतं, कारण माझी ही खरं तर सेकंड कार आहे.
पण तरीही ही मी घेतलेली आहे, कारण आधीची अर्थात माझ्या आईबाबांनी मला घेऊन दिलेली होती. पण त्यामुळे मला गाडीला जर काही झालं तर मला खूप खूप जास्त त्रास होतो. आणि अर्थात त्याच्यानंतर खरं तर असं म्हणायला हरकत नाही की टाटावाल्यांनी मला इतकी छान सर्व्हिस दिली. हे अजिबात पेड प्रमोशन नाही आहे, पण मी सकाळी त्यांना सांगितलं की माझ्या काचेचं असं असं झालं आहे. विदिन 2 आवर्समध्ये माझ्या इथे साईटवरती ते आले, त्यांनी बघितलं, फोटो काढले आणि मला संध्याकाळी गाडी परत आहे तशी छान करून दिली. अजिबात असं कुठे वाटत नाही की मी दुसऱ्यांदा लावलेली ही कास आहे. पण इथे थोडंसं दिसतं आहे, तर तुम्हाला अंदाज येईल की हे असं मे बी हे काहीतरी असं उचकलं असेल आणि त्याच्यातून ते केलं असेल. पण त्या दिवशी मला खूप जास्त वाईट वाटलं होतं, कारण आपल्या कारला जर काही झालं तर वाईट वाटतं. सो हा एक किस्सा आहे. आणि अजून एक किस्सा आहे माझा, तो म्हणजे मी जिथे राहते तिथे पार्किंग नव्हतं, त्यामुळे मी खाली बाहेर लावली होती गाडी. तिथे खूप साऱ्या गाड्या सुद्धा होत्या, पण मी सकाळी जेव्हा जात होते आणि वॉश करणारे म्हणजे काका आहेत, त्यांनी मला येऊन सांगितलं की तुमच्या गाडीला स्क्रॅच आला. सो तुम्हाला तो दिसत असेल स्क्रॅच, हा तो स्क्रॅच आहे. आणि हा स्क्रॅच किल्लीने मारलेला दिसतोय. कदाचित तिथे पार्किंग करायचं नाही असंही असू शकतं, हे मला माहिती नव्हतं. सो मी जरा जागा चेंज करून दुसऱ्या ठिकाणी लावली, तर माझ्या त्या साईडला सुद्धा सेम असाच स्क्रॅच मारलेला आहे. सो मी असे झाले होते की, आणि गाडी घेतल्या हे 1.5 महिन्यात झालं होतं, त्यामुळे मी असे झाले होते की बापरे, माझ्या गाडीला स्क्रॅच मारला. आणि मला खूप वाईट वाटतं जेव्हा स्क्रॅच पडतो गाडीला. तो मला काढायचा आहे, पण तो आता काढेन मी काही दिवसांमध्येच. सो माझी खूप हळहळ झाली होती. सो हे असे माझे 2 किस्से आहेत. होपफुली ह्याच्यापुढे काही असं घडणार नाही माझ्या गाडीबाबत. ही येलो बॅग दिसत असेल आणि त्या येलो बॅगेच्या मागे एक बॉक्स दिसत असेल. तो बॉक्स आहे माझ्या चपलांचा. माझ्या गाडीमध्ये खूप चपला असतात आणि याच्यावरनं मला आई नेहमीच ओरडते की अगं, तुझ्या गाडीमध्ये बसल्यानंतर फक्त चपला दिसतात, बॅगा वगैरे असं काही फार नसतं. तर मला मी जिथे कुठे जाते तिथे त्या ड्रेसवरती मॅचिंग चपला घालायला आवडतात आणि त्या मी सोबत कॅरी करत असते सतत. त्यामुळे मी ॲक्च्युली ह्या शूज असे प्लास्टिक पिशवीमध्ये ठेवण्यापेक्षा मी एखादं गाडीमधलं शू रॅक असं मी शोधते, पण ते मला काही सापडत नाही. जर तुम्हालाही सापडलं तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. तर अशी आहे ही माझी गाडी, टाटा पंच गाडी आहे. मी मगाशी म्हणाले होते की ही मी घेतलेली ही पहिली गाडी आहे. माझ्या आईबाबांनी मला जी गाडी घेतली होती ती होती ह्युंडायची इऑन. ती मी 9 ते 10 वर्ष वापरली असेल. तर हा कलर निवडण्यामागचं पण कारण असं होतं की ह्याच्या आधीची गाडी माझी तुम्ही जसं बघितलं तशी ग्रे कलरची होती, डार्क ग्रे. आणि ही जेव्हा गाडी घ्यायची वेळ आली तेव्हा मी डार्क ग्रे कलरच चूज केला होता. पण तेव्हाही असंच झालं होतं आणि आता ह्याही गाडीला असं झालं की माझी आई मला परत म्हणाली की नाही हा कलर नको घेऊ, दुसरा घे. त्याही गाडीला असंच झालं होतं, मी वेगळा कलर चूज केला होता आणि आत्ताही तेच झालं. सो ती मला म्हणाली की हा कलर जास्त छान दिसतो आणि नवीन आहे. तर सो म्हणून आईला आवडला म्हणून मी हा कलर घेतला आणि मलाही आवडला. अर्थात ही माझ्या गाडीची टूर होती, एक छोटीशी दाखवलेली. आणि मी माझ्या आधीच्या गाडीला छोटा हत्ती म्हणायचे, आता ह्या गाडीला मी माझा मोठा हत्ती म्हणते. सो हॅपी ॲनिव्हर्सरी. मला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला नक्की सांगा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.